गुड मॉर्निंग ट्रेडर्स. सॉरी जरा उशीर झाला व्हिडिओ करायला. पण सर्वप्रथम सगळ्यांचं अभिनंदन. खूप बरं वाटलं तुमचे मेसेज बघून, तुमचे अभिप्राय बघून. व्हॉट्सअपला खूप लोकांचे मेसेज आलेत मला, माझ्या स्टुडंट्सचे पण आणि खूप इतर लोकांचे पण. त्यांनी जो ट्रेड घेतलाय आज, जो आपण काल बोललेलो समजलेलो की ट्रेड कसा करावा करून 5 मिनिटं आणि 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती सस्टेन झाल्याच्या नंतर आपलं काळ एकदम स्पष्ट बोलणं झालं होतं की मार्केट जरी लोअर लो करत आहे तरी मार्केट फुल बॅरिश नाही आहे. ह्याचं कारण पण तुम्हाला मी काल दिलेलं, की जर मी एका तासाच्या टाइम फ्रेम वरती बघतोय तर एक ट्रेंड लाईन आहे. पण मी जर डेली टाइम फ्रेम वरती बघत असेन तर मला अशी एक ट्रेंड लाईन जी दिसून येत आहे, ठीक आहे, तर ही ट्रेंड लाईन बाउन्स करते. मग ती आता जर सपोर्ट ट्रेंड लाईनला टच करत असेल तर ती बाउन्स होण्याची जास्त शक्यता आहे. आणि आजचा ट्रेड त्याच संदर्भात आपण केला होता. मार्केटने खूप चांगली रिव्हर्सल दिलेली आहे. आता ही जर कंटिन्युअस राहायची असेल तर काय होईल, तर ते आपण नक्कीच बघूया की पुढे काय होणार आहे, उद्या काय होणार आहे, उद्या कसली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण बघू शकतो. या कुठल्या स्ट्रॅटेजीवरती आपण आपले व्ह्यू बनवू शकतो. म्हणजे काय, की आपले व्ह्यू जर क्लिअर असतील तरच आपल्याला ट्रेडिंग करताना खूप उपयोगीचं पडतं. असं बोललं जातं ना की मोठ्या पावसामध्ये गाडी चालवताना खूप ड्रायव्हर्स लोकांना त्रास होतो, कारण का त्यांचं व्ह्यू दिसत नाही. त्यांना खूप पावसामुळे, पाणी पडल्यामुळे, धुकं असल्यामुळे, अंधार असल्यामुळे, काळोख असल्यामुळे त्यांना पुढचं विजन दिसत नाही. त्यांच्या गाडीची स्पीड कमी होते. त्याचप्रमाणे आपला व्ह्यू जो आहे जर क्लिअर नसेल तर आपण आपली गती स्लो करावी, सावकाश करावी आणि आस्ते आस्ते आपण पुढे जायचंय आपल्या लक्ष्याकडे. ट्रेडिंग हा विषय फक्त ट्रेडिंग नसून एक कनेक्शन टू सोल आहे. म्हणजे आपल्या आत्माला तो विषय जोडला पाहिजे. कुठलीही गोष्ट करताना मी हर वेळेला सांगतो माझ्या स्टुडंट्सना, माझ्या सेशन्स मध्ये सांगतो मी, की कुठलीही गोष्ट करताना आपला जिथपर्यंत आत्मा त्या गोष्टीशी कनेक्ट होत नाहीये तिथपर्यंत ती गोष्ट आपल्याला साधता येत नाहीत आणि आपले लक्ष आपण ते करू शकत नाही. त्यामुळे आपले लक्ष जर तुम्हाला प्राप्त करायचे असतील तर तुम्हाला तुमचे व्ह्यू क्लिअर असणं खूप जरुरी आहे. तर अशा गोष्टी खूप आहेत ज्यांनी आपण काल बोललेलो होतो, काल क्लिअरली बोललो होतो मी. बघा, कालचा आपला जे पॅटर्न आहे, कालचा जो पॅटर्न आहे, जो पॅटर्न आपण विषय केलेला काल, की मी 980च्या खालीच सेल करेन आणि 120च्या वरती मी बाय करेन. आणि केव्हा करेन, जेव्हा मार्केट एक रेंज तोडून मार्केट एक बॉन्स देईल. कधी 5 मिनिटं या 15 मिनिटाचं मार्केट सस्टेन झालं तरच मी काहीतरी करेन. ठीक आहे. पहिलं तर आपल्या लेवल्स मी मार्क केला, माझा एक व्ह्यू बनवला. त्यानंतर दुसरी स्टेप माझी काय होती, की मी 5 मिनिटं 15 मिनिटं मार्केट कुठेही वरच्या बाजूला खालच्या दिशेने जर होत असेल तर मी 5 या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती सस्टेन होऊन देईन. सस्टेन म्हणजे काय, मार्केट जर खाली येत असेल तर ह्या लेवलला तुम्ही रेस्पेक्ट केले पाहिजे. सस्टेन होणं म्हणजे एका जागेवरती थांबणं या त्या जागेवरती ठाम राहणं. जसं वरती गेल्यावर मार्केट वरतीच राहिलं, खाली आल्यावर मार्केट खालीच राहिलं. तर मी जर अशी लेवल बघेन तर मार्केट ही लेवल तोडून जेव्हा खाली आलं तर हा सस्टेन झालेला आहे. जेव्हा मार्केट वरती चाललेलं आहे तेव्हा मार्केटनी एक लेवल तोडून मार्केट सस्टेन झालेलं आहे. तर सस्टेनचा अर्थ असा होतो की मार्केट एक लेवलच्या वरती थांबलं पाहिजे आणि तिकडनं मग एक कंटिन्युअस ट्रेड, जी पण दिशा असेल ती दिशाने तो ट्रेड घेतो आणि तो ट्रेड खूप सक्सेसफुल असतो. तुम्हाला कमीत कमी 20 पॉईंट पासून 50 पॉईंट ते 100 पॉईंट भेटतात. आज खूप लोकांनी, आज माझ्या सेशन्स मधले, आज बॅच मधल्या माझ्या स्टुडंट्सनी, माझ्या फॅमिली मेंबर्सनी, कोणी 40 पॉईंट, कोणी 30 पॉईंट, कोणी 10 पॉईंट पण काढलेत, एकेकाने 70 पॉईंट काढलेले.
पण जे केव्हा, जेव्हा त्यांचे दृष्टिकोन, त्यांचे व्ह्यू क्लिअर होतील तेव्हा. आपण असंच सेशन्स मधनं रोज रात्री आपण 10चे जे व्हिडिओ बनवतो युट्यूबच्या माध्यमातून, त्याच्यातनं पण आस्ते आस्ते गोष्टींना शिकू. टेक्निकल मेन बेसिक आहे ते शिकणं जरुरीच आहे, त्याला दुमत नाहीये, पण सायकोलॉजी पण त्याबरोबर शिकणं जरुरी आहे. तर आपण फक्त आता सायकोलॉजी समजतोय, चार्ट पॅटर्न, कॅन्डल पॅटर्न्स, ज्या पण गोष्टी आहेत, ट्रेंड्स, त्या सगळ्या शिकण्याचा अभ्यास, तो जरा लांबचा प्रवास आहे. तुम्हाला 1 महिन्यामध्ये 2 महिने होत नाही ते, कमी कमी तुम्हाला वर्ष 2 वर्ष त्या गोष्टी द्यायला लागतात. आणि हाच आपला एक्सपिरियन्स बनतो, आपला अनुभव बनतो. आणि अनुभवातनं जी वस्तू निर्माण होते, जी वस्तू घडते, ती सर्वश्रेष्ठच असते. त्यामुळे एक्सपिरियन्स घ्या. हर एक मिनिटाला, हर एक दिवसाला तुम्ही एक्सपिरियन्स घ्या, तरच तुमची एक प्रगती होईल. तुम्ही कंटाळत असाल तर ते शक्य नाहीये. तुमची दिशा आहे, तुमची स्वप्न आहेत, ते पूर्ण कसे होणार मग? काल आपण बोललो की 120च्या वरती सस्टेन झाल्यावर आपण कॉल घेणार आणि 980च्या खाली आपण पुट घेणार. तर काल आपल्या मार्केटनी आपला मान ठेवला. असं बोलायला गेलं तर मान ठेवला नाही, हा एक्सपिरियन्स आहे. मी मोठा, या मार्केट मला येतं, या मी बोलतो तसंच मार्केट चालतं, हे बोलणं चुकीचं होईल. मी स्पष्ट सगळ्यांना सांगतो की मेच भगवान असं हिंदीमध्ये कहावत आहे, मेच भगवान. असं नाही होत. मार्केट आज जर चांगलं झालं तर उद्या तुमच्या अगेन्स्ट जाऊ शकतं. त्यामुळे मीपणा जो असतो ना मार्केटला, तो कधी करू नका. कारण मार्केट एक दिवशी तुम्हाला असा वरती नेल ना की तुम्ही खाली बघाल तर सगळे छोट्या छोट्या गोष्टी दिसतील. पण मार्केट एक दिवस असा आणेल ना की तुम्ही ह्याच गोष्टी तुम्हाला मोठ्या मोठ्या दिसायला लागतील. लक्षात घ्या. त्यामुळे मार्केटमध्ये मीपणा, अहमपणा नका ठेवू. मार्केट जे करते तेच सर्वश्रेष्ठ आहे आणि मी मार्केट प्रमाणे चालणार. मार्केट जे सांगते मी तेच करणार. म्हणून मी हर एक वेळेला परत मी तेच सांगतोय की टॉक टू कॅन्डल्स. तुमचा आत्मा जोडला गेला पाहिजे, तुमचं मन जोडलं गेलं पाहिजे, तुमची व्ह्यूज मॅच झाली पाहिजेत मार्केटची. कॅन्डल्स काय बोलतायत, कॅन्डलचे विक्स काय बोलतायत, कॅन्डलची बॉडी काय बोलते, ही ग्रीन कॅन्डल का झाली, हा रेड कॅन्डल का झाला, हा विषय तुम्ही समजायला लागलात तर आस्ते आस्ते तुम्ही मार्केटला पुरं समजाल. आणि एक दिवशी तुम्ही त्या लेवलवरती असाल ज्या लेवलला तुम्ही स्वप्न बघितलंय की मी दिवसाला 5,000 10,000 कमवेन. आज लोक 500 कमवत आहेत, ती पण मोठी गोष्ट आहे. लोक 5,000 कमवतात, ती पण मोठी गोष्ट आहे. लोक 50,000 पण कमवू दे, मला ह्याच्यामध्ये नाही की 5 लाख कमवतात. मी दिवसाला 500 कमवेन, हा माझा टार्गेट असला ठेवा. तरच तुम्ही 5,000 वरती याल आणि नंतर 50,000 आणि लाख वरती याल. तुम्ही बोला की उद्याच मला 5,000 पाहिजे, ते पॉसिबल नाहीये, शक्य नाहीये. कारण का एवढं मार्केट तुम्हाला पटकन देऊ शकणार नाही. तुम्हाला मार्केटला वेळ द्यायला लागेल तर मार्केट तुम्हाला देईल. ठीक आहे. तर ह्या गोष्टी सगळ्या सायकोलॉजी झाल्या. आता विषय येतो की उद्या मार्केट काय करणार आहे. तर उद्या मार्केट काय करणार हे आपण क्लिअर करूया. मी परत आपल्या लाईनी पुढे घेतोय जराशा. आता हा 16चा प्रवास आहे. मी बघा आपल्या लाईनी हर वेळेला वाढवतोय. आपल्या जे सपोर्ट रेसिस्टन्स जे झोन्स आहेत आणि टिकमार्क केल्यावर हे सक्सेसफुली सेव्ह होऊन जातं. ठीक आहे. आता नीट बघा, जर मार्केट सगळे मार्केट काढतोय, जर मार्केट उद्या उद्या गॅपअप होऊन 280 ची लेवल, या मी बोलेन की हा जो हाय आहे हा लगभग 320चा आहे. बघा नीट आहे, लक्ष घ्या. 320 ला जर मार्केटनी तोडून मार्केट जर सस्टेन झालं तर मार्केटची वरची बाजू मला 480 ची दिसते. ठीक आहे. जर मार्केट परत ह्या झोन मध्ये आलं, आपण झोन डिस्कस केलं की मार्केट ह्या झोन मधनं ह्या झोनवरती, ह्या झोन मधनं ह्या झोनवरती, जसं मार्केट ह्या झोनवरनं खालच्या झोनला, ह्या झोनवरनं खालच्या झोनला असं आलंय, तसं आता मार्केटने एक झोन चढायचा प्रयत्न, एक पायरी चढायचा प्रयत्न करत आहे. तर मार्केट उद्या फ्लॅट खुलतंय, ओपन होतंय, या एकदम लो ओपन होतंय, या हाय ओपन होतंय, तर ओपनिंग सोडून तुम्ही टाइम द्या मार्केटला 10:15 ते 10:30. तेव्हाच तुम्हाला कळेल मार्केट दिशा. मी काल पण सांगितलं 10:30, 10:15, 10:30 नंतर ट्रेड करायचं. तुम्ही जर नीट बघाल तर बघा 10:30च्या नंतरच तुम्हाला कळलेला आहे मार्केटचा ट्रेंड. हा जो ट्रेंड आहे 10-20 पासून तुम्हाला कळायला लागला. बघा नीट तुम्ही बघाल ना तर 10-20 पासून तुम्हाला कळायला लागलेला आहे की मार्केटचा ट्रेंड काय तो. कारण मार्केट जसं वरती गेलं तसं खाली आलं
झोन तोडताना वरती गेलं. आता ह्याला काय बोलतात हा मोठा विषय, जर आपण आस्ते आस्ते त्या गोष्टीने पण शिकू, समजू. आमच्या सेशन्स मध्ये तर आम्ही हे डेली डिस्कस करतो, लाईव्ह मध्ये मी डेली डिस्कस करतो. जर उद्या मार्केटनी 320 ची लेवल तोडून सस्टेन झालं तर मला 480 पर्यंतच्या लेवल उद्या दिसत आहेत. जर नाहीच झालं तर मार्केट उद्या ह्या झोन मध्ये क्लोजिंग करण्याची शक्यता बहुतांश आहे. त्यामुळे उद्या ट्रेडिंग करताना एकदम अग्रेसिव्हली बाईंग करू नका, कारण का परत असा मुद्दा येतो की मार्केट ह्या लेवलला रिटेस्ट करून खाली येण्याची ह्याच झोन मध्ये क्लोज होण्याचे चान्सेस पण आहेत. त्यामुळे मार्केटला टाइम द्या, मार्केटची दिशा तुम्ही बघा आणि त्यानंतरच ट्रेडिंग करा. गोष्टींना समजा, त्यानंतरच पुढे जावा. फक्त ट्रेडिंग करायचं म्हणून करू नका, बाय करायचं बटन आहे तिकडे म्हणून क्लिक करायचंय तसं नाहीये. त्या बटन क्लिक करण्यामागे तुमचे 10 वेळा विचार आले पाहिजेत मनामध्ये, डोक्यामध्ये. आणि मनाचं आणि आपल्या मेंदूचं जेव्हा संबंध एकदम परफेक्ट होतील, कनेक्शन होईल, तेव्हाच तो ट्रेड निघेल. मन बोलतोय बाय करायचं आणि मेंदू बोलतोय सेल करायचं, हा ट्रेड नाही बनत. जेव्हा दोन्ही एकत्र येऊन जर डिसिजन घेतील ना, तेच डिसिजन तुमचे परफेक्ट असतील. त्यामुळे कन्फ्युजन करू नका. कन्फ्युजन मध्ये तुम्हाला 100% लॉस होण्याची शक्यता जास्त असते. तर उद्याचा दिवस ही स्ट्रॅटेजी बघा. मी ह्याला परत क्लिक करतोय आणि सांभाळून सांभाळून ट्रेड करा. 10:15 10:30 पर्यंत ट्रेड करा. ठीक आहे. मार्केट एक वरच्या साईडची मुवमेंटची अपेक्षा मला जास्त आहे उद्या. तर उद्याचा दिवस तुमचा शुभ जावो. तुम्ही ट्रेडिंग मध्ये उद्या ग्रीन मध्ये क्लोजिंग करावं. आणि मला ऐकण्यासाठी, आजचा व्हिडिओ ऐकण्यासाठी धन्यवाद. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही माझा व्हॉट्सअपचा नंबर जो दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही तिकडनं मला व्हॉट्सअप करून तुमचे क्वेरीज विचारू शकता, इन्क्वायरीज करू शकता. त्याची प्रश्नाचे उत्तर मी लाईव्ह मध्ये देण्याची कोशिश करेन, या पर्सनली पण मी देऊ शकेन. तर आजच्या व्हिडिओसाठी धन्यवाद. गुड नाईट. टेक केअर. बाय.